तेल गरम झालेलं आहे, आता साठवून बघा. तेल गरम झालेलं आहे. तुम्ही म्हणाले पिवळं तेल कसं दिसतंय, मी कालच भजी बनवली होती, पालक भजी, तसंच हे तेल आहे, त्यामुळे तेच तेल वापरलेलं आहे मी. आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते. या तिकडे कांदा भाजतोय, तर मी या तिकडे मगाशी पाण्यामध्ये सोयाबीन टाकलेलं होतं. आता ते आपण करून बघूया की ते फुगलं का नाही फुगलं. ते चांगलं फुगतं ते. तसं बघा, फुगून वर आलेलं आहे. चला त्याच्यामध्ये आपण चांगला ब्राऊन झाला आहे. आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊ. हलवून घेऊ. चांगलं एक दिवस तरी चांगला हलवून घ्या आणि खूप छान लागते. अशी तुम्ही भाजी बनवून बघा सुकं सोयाबीनची. मला नॉनव्हेज सोयाबीन पण म्हणतात, माळकरी हे खातात वेगवाले सोयाबीन. आता ह्याच्यामध्ये चटणी ॲड करून घेऊया. अजून टाकून घेऊया. चटणी आपल्याला आणि तुमच्या आधार टाका. तुम्हाला तिखट जास्त कमी कसं लागते तसं टाका. आता ह्याच्यामध्ये थोडे हळद पण टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकली. आता मीठ पण टाकून घेऊ. तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका. हे बघा, मी त्या टोपात होतं एका चाळणीमध्ये वतून काढला आहे, त्यामुळे जे पाणी पूर्ण नितळलेले आहे. असं 2 मिनिटं राहू द्या, तरी सगळी गरम वाफ जाऊ द्या आणि पिळून ते ह्या मसाल्यामध्ये टाका. जो मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये जरा गरम असतं, त्यामुळे जरा 2 मिनिटांनी ते जरा थोडं थंड झाल्यानंतर तुम्ही ते पिळून त्याच्यामध्ये टाका मसाल्यामध्ये. हा बघा मसाला परत एकदा लावून घ्या आणि ह्या मसाल्यामध्ये वेज सोयाबीन मिक्स करून घ्या, पिळून घ्या आणि ह्याच्यामध्ये ॲड करा. परत एक हलवा. खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने बघा, खूप मस्त टेस्ट पण असते आणि मुलं खूप आवडून खातात. त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्या आणि थोडा झाकून ठेवून थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन झाकून ठेवा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज स्वामी समर्थ करायला. हे बघा, थोडंसं पाणी घालून आता याच्यावर झाकून ठेवून घेऊया आणि गॅस मिडियम ठेवूया. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हे बघा, मगाशी तुम्हाला सोयाबीन दाखवलं होतं, ते सोयाबीन आता बघा असं झालेलं आहे, सुकं सोयाबीन. त्याची टेक्स्चर पण बघा किती छान आहे आणि खूप छान ही रेसिपी लागते. तुम्ही बनवून बघा. वेज सोयाबीन आहे हे आणि भाकरीवर तर एक नंबर लागते आणि तुम्ही एकदा बनवून आणि खाऊन बघा आणि जर आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.